लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पुढची बातमी बघूयात. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी जरांगेंनी सुरू केलेलं उपोषण अखेर मागे घेतलं. 58 लाख कुणबी नोंदींचे दस्तावेज जरांगेंना देण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलंय. त्यानंतर जरांगेंनी आंदोलन मागे घेतलं. बघूयात एक रिपोर्ट. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांनी मध्यरात्री 1:15 उपोषण मागे घेतलं. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी सकाळी 10 वाजल्यापासून रणरणत्या उन्हात उपोषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांना ड्राफ्ट दाखवला. त्यानंतर विखे पाटील आणि मराठा आरक्षण अभ्यासक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. रात्री 10:30 वाजता विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी मध्यरात्री पाणी पिऊन उपोषण मागे घेतलं. जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या सरकारनं मान्य केल्यात तेही पाहूया. 58 लाख कुणबी नोंदींचे दस्तावेज जरांगेंना दिले जाणार. नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार. जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवसात बैठक घेणार. सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी 1 महिना वेळ देण्यात येणार. न्यायमूर्ती शिंदे समितीला आणखी 1 वर्षांची मुदतवाढ देण्यात येणार. प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरू करण्यात येणार. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांचीही स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली जाणार. मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार. अशा मागण्या मान्य करण्यात आल्या. न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर राज्य सरकारनं 58 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं सांगितलंय. जुने महसूल रेकॉर्ड्स, हैदराबाद गॅझेट, गावपट्टे, इतर सरकारी दाखल्यांनुसार या कुणबी नोंदी सापडल्यात. सरकारच्या म्हणण्यानुसार यापैकी 12 लाख कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. पण सर्वच्या सर्व 58 लाख नोंदींचा डेटा जाहीर करून सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी असा आग्रह जरांगे पाटील यांनी केलाय. 58 लाख नोंदीचे दस्तावेज आपल्याला द्यायला सरकार तयार आहे. 58 लाख नोंदीचा त्याचे प्रमाणपत्र देणार, व्हॅलिडिटी पण देणार आणि ते दस्तावेज आपल्याकडे येणं गरजेचं आहे. हैदराबाद गॅझेटियरनुसार जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे कुणबी जातीच्या. तर त्यांनी ESOP तयार केली, म्हणजे नियमावली, सुलभता थोडी. जर किचकट असेल तर सुलभता आणाल त्याच्यात. जी आश्वासनं दिली ती तुमच्या समोर आहे. कुठेही मागे आश्वासन दिलं नाही. त्यांनी स्वतः ती वाचून दाखवलेली आहेत. विखे पाटील, प्रसाद लाड यांनी ती वाचून दाखवलेली आहेत. त्यामुळे सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिकाच ही आमच्या शासनाची राहिलेली आहे. त्यानुसारच कारवाई केलेली आहे. ड्राफ्ट दिला त्याला, आता आदेश काढायचा, आता काढायचा ना, किंवा उद्या सकाळी काढते किंवा आता काढते, कवा काढते मला नव्हे. हे काढता येतं. पण हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं बरं का काढा म्हणून. ते म्हणले आम्ही विचारून घेतले. म्हणलं ते आडं पडत पुन्हा त्याला विचारलं जे खरं आहे ते उघड वाचा नको. तर ते म्हणले देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारूनच ही सगळी कारवाई करायला लागलो आणि ते याला हो म्हणले. मला खात्री आहे की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगी शासनाने घेतलेले निर्णय, शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव साथ दिलेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिली. त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवसात शासन निर्णय काढून अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतोय. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या मराठी बांधवांच्या करता, समाजाकरता नेहमीच पुढाकार घेतला आणि आजही त्यांनी या कामात विशेष पुढाकार घेतला. त्याच्यामध्ये त्यांच्या अभ्यासकांनी काही बदल सुचवले, ते बदल देखील आम्ही नंतर मान्य केले. आणि काल रात्री माननीय मंत्री महोदयांनी त्यांना जाहीर आश्वासन दिलं की येणाऱ्या 2 ते 3 दिवसात त्याची नोटिफिकेशन जी काही काढायचे ते आपण काढू आणि त्याची पूर्तता, ज्या काय 12, 13, 14 मागण्या होत्या त्याची पूर्तता करण्याचं काम या येणाऱ्या मंगळवारनंतर सुरू होईल. सरकारनं नेहमीप्रमाणे आश्वासन दिलं असलं तरी यावर कार्यवाही करणं अपेक्षित आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे म्हणाले. तर सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबद्दल सकारात्मक असून जरांगे पाटील यांना यापुढे आंदोलनाची गरज पडणार नाही असं राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितलंय. शासनाने नेहमीप्रमाणे नुसतं आश्वासनं देऊ नये तर कारवाई करावी हे अपेक्षित आहे.
कारण असं केलं तर मग शासन हे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा पण आणि समस्त मराठा समाजाचा अपमान करतात अशा प्रकारची भूमिका सगळ्या मराठा समाजाची बनेल. मग आशा करायला काही हरकत नाही, कारण भर उन्हामध्ये मनोज जरांगे पाटील बसले होते. शेवटी समाजासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याचं जीव ही महत्त्वाचा आहे. शासनाने पुढाकार घेऊन जे मराठा उपसमितीचे प्रमुख आहेत विखे साहेब यांना चर्चेसाठी त्यांनी पाठवलं. सरकारने सकारात्मक निर्णय घेतला. जरांगे पाटलाचं त्याबद्दल समाधान झालं. काही बाबतीत सातारा गॅझेटेर विशेषतः लागू करण्याच्या बाबतीमध्ये काही कायदेशीर अडचण आहे, त्यामुळं सरकारने वेळ मागून घेतला आहे. आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबतीत अतिशय सकारात्मक आहेत. त्याच्यामुळं पुढं आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं माझं मत. दरम्यान जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं स्वागत केलंय. जरांगे यांनी आंदोलन मागे घ्यावं हीच आमची इच्छा होती असं उदय सामंत म्हणाले. आणि शिंदे साहेबांनी देखील मराठा समाजाच्या मागण्या अनेक मान्य केलेल्या आहेत. आता देवेंद्रजी देखील करत आहेत. त्याच्यामुळे महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार हे 100% मराठा समाजाला न्याय देईल हा विश्वास महायुतीतला एक मंत्री म्हणून मला आहे. तो शिवसेना म्हणून आणि शिंदे साहेब म्हणून आम्ही सगळे मनोजदादांबरोबर होतो आणि मनोजदादांनी हे आंदोलन मागे घ्यावं हीच आमची सगळ्यांची इच्छा होती. जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झालेत. प्रसाद लाड यांच्यावर हाके यांनी पातळी सोडून टीका केली आहे. प्रसाद लाडला तर काही थोडी जनाची मनाची काहीच नाही, कारण तो सरकारचा कमिशन एजंट आहे. प्रसाद लाड सारख्या कमिशन एजंटमुळं महाराष्ट्रातल्या तरुणावर बेरोजगारीची वेळ आली. विखे पाटील हा ओबीसींच्या मुळावर उठलेला नेता आहे. जरांगेंचं आंदोलन हे स्क्रिप्टेड होतं, एक दिवसापुरतंच होतं आणि ते ठरवून आंदोलन होतं. मनोज जरांगे एक रील स्टार आहे. फक्त बिहारी चित्रपटांमध्ये वगैरे जे काही चित्रपट असतात त्या चित्रपटामधला हा जरांगे हा रील स्टार आहे. कमिशन एजंट असणाऱ्या हरामखोर प्रसाद लाडला कधी कळलं? म्हणून प्रसाद लाड या कमिशन एजंटला आणि मुख्यमंत्र्यांचं दिवास्वप्न पाहणाऱ्या विखे पाटलांना ओबीसी बांधव इथून पुढच्या कालावधीमध्ये त्यांची योग्य ती जागा दाखवते. मी लक्ष्मण हाकेंना ओळखत नाही. अनेक दिवस ते मला शिव्या देत आहेत. लक्ष्मण हाके त्यांना त्यांचं राजकारण लखलाभ आहे. ते त्यांच्या समाजाचं काम करत आहेत. त्यांनी त्यांच्या समाजाचं काम करावं आणि हे करत असताना एक राज्याचा मुलगा म्हणून, महाराष्ट्राचा मुलगा म्हणून त्यांना माझी देखील गरज लागली. तर जसं आज दादांकडे आलो तसं लक्ष्मण हाकेंकडे पण मी जायला तयार आहे. हे मी तुम्हाला आपल्या माध्यमातून सांगतो. आणि महाराष्ट्रातल्या त्या सर्व ओबीसींना मी आवाहन करतो, असं जर तुमच्या निदर्शनास आलं की कागदपत्राची फेरफार करून, कागदपत्रामध्ये ओव्हर रायटिंग करून, बोगस कागदपत्र जोडून जर कुणी दाखला काढला असेल आणि त्याचे पुरावे तुमच्याकडे असतील तर तुम्ही आमच्याकडं कॉन्टॅक्ट करा, आम्ही त्याचा पाठपुरावा करू. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आमचा कसलाच विरोध नाही, परंतु याच्या आडून जर कुणी अशा पद्धतीनं चुकीचे बोगस दाखले काढत असतील तर या गोष्टीला आमचा आक्षेप आहे आणि तो कायम राहील. आमच्याकरता आनंदाची गोष्ट कोणती आहे की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि नवीन माणूस सरसकट शब्द जो वापरला जातो कागद पुराव्याशिवाय जोपर्यंत वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठ्याची नोंद सापडत नाही, तसे तो कागदपत्र सादर करू शकत नाही, त्याला कुणबीची प्रमाणपत्र मिळू शकत नाही, म्हणजेच तो ओबीसीमध्ये येऊ शकत नाही. हे सत्य झालेलं आहे. सरकारनं जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्यात. सातारा गॅझेटसाठी जरांगेंनीही सरकारला 1 महिन्याचा वेळ दिलाय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.